आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या तब्बल 5 कोटी रुपयांच्या निधीतून येथे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार. या कामाचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक 1 मे 2026 रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला बस डेपो परिसरातील कर्मचारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी नाव न घेता माजी आमदारावर निशाणा साधला. विकास कामांवर काही जण केवळ टीका करतात, मात्र प्रत्यक्षात काम करत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. बस डेपो परिसरातील काँक्रिटीकरणामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून परिसराचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या डेपोच्या परिसराचं काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. या निमित्ताने उपस्थित असलेले आगार व्यवस्थापक मनोजी बनकर साहेब, बसस्थानाचे प्रमुख अमितजी आप्पे साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव भाऊ, कारखान्यातील माजी सहकारी जावा, उपरगाव नगर परिषदेचे गटनेत्यांचे पती आमदार भाऊ पहाडे, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अभिषेक कृष्णाजी प्रमुख, शिवाजीरावजी ठाकरे, माजी गटनेते गोरवखे, भगत, उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व विद्यमान आणि माजी नगरसेवक, सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व स्थानक आणि डेपोमधले सर्व कर्मचारी, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या बस डेपो आणि बस स्टेशन, बस स्टँड हे अनेक वर्षांपासून त्याचं काम होणं अपेक्षित होतं. ठीक आहे, आता लेट झालं, परंतु ते होत असताना बस स्टँडची गरज, प्रवाशांची गरज आणि एकंदरीत शहराची गरज किंवा नागरिकांची गरज हे लक्षात घेणं खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये अपेक्षित होतं. आज आपण डेपो आणि डेपोच्या परिसराचं काँक्रिटीकरण करतोय. परंतु मागच्या काळामध्ये ज्यावेळेस बस स्टँडचं काम झालं, हे डॉक्टर मुळे सरांचं जे काही नवीन हॉस्पिटल झालं, त्यावेळेस म्हटलं होतं का डॉक्टरला न सोडता आली तर उपचार त्या ठिकाणी व्यवस्थित करतात आणि लोकप्रतिनिधीला जर लोकांची गरज कळाली तर त्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यामुळे लोकांची गरज लक्षात न घेता झालेलं हे काम, याचं उत्तम उदाहरण हे बस स्टँड. प्रवाशांचे हाल, व्यापाऱ्यांना कुठं संधी नाही. आणि काँक्रिटीकरणाचा जर विषय केला, तिथल्या खड्ड्यांमध्ये माझी गाडीचे व्हिडिओ काढून दाखवला, हे बाप कोणाच आहे हे खऱ्या अर्थाने लक्षात घेतलं. आता ते होऊन गेलेले, आता शासनाचा त्याच्यावर खर्च झालाय, चूक फार मोठी होऊन गेली. आता 50 वर्ष म्हणजे जे काही कालावधी असतो शासनाच्या नियमाप्रमाणे इमारत कधी डिमॉलिश करावी किंवा डिस्लेकित कधी करावी हे ठरलेलं आहे. मग त्यात विशेष बाब जर असेल तरच त्या ठिकाणी इमारतमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करता येतील, काहीतरी लोकांच्या गरजेप्रमाणे त्या ठिकाणी काम करतात. आताच्या घडीला ते फार अवघड आहे. म्हणून आपण सर्वांनी मला संधी दिल्यानंतर आपली गरज लक्षात घेता, डेपोच्या अडचणी लक्षात घेता आपण जे काही काम मंजूर करून आज ते प्रगती पथावर आहे, त्या माध्यमातून दक्षिणेच्या बाजूला व्यापारी संकुलाचं काम चालू आहे आणि उत्तरेच्या बाजूला नवीन डेपोचं काम
त्या ठिकाणी चालू. एवढ्यावर न थांबता आता इलेक्ट्रिकल बसेस आलेल्या आहे, EV बसेस. त्याची गरज लक्षात घेता आपण चार्जिंग स्टेशनचं पण काम त्या ठिकाणी ते मंजूर करून आणलं. ते काम करत असतानाही अनेक अडचणी आल्या. कुठे मग ठेकेदार कुठे? इलेक्ट्रिक स्टेशनचं काम करताना अनेक अडचणी तुम्हाला आल्या, ते काय तुम्ही बोलत नाही. इलेक्ट्रिक स्टेशनचं काम असेल, बस डेपोचं काम असेल किंवा ते कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल, असं सर्व मिळून 20 कोटीच्या वरचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्याचं कामही चालू आहे आणि अतिशय चांगलं डेपो म्हणजे अनेक वर्षांपासून या ठिकाणी कर्मचारी काम करत आहेत, अधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांना बसायला व्यवस्थित खोल्या नसतील, होते व्यवस्थित नव्हत्या आणि या ठिकाणी बसचे जे काही मेंटेनन्स होतं, या मेंटेनन्स व्यवस्थित झालं पाहिजे. कारण शेवटी उद्या आपल्या राज्यातले प्रवासी या ठिकाणी बसमध्ये बसायला येणार आहे, त्या बसने कुठेतरी जाणार आहे आणि मग या बसचं जे काही मेंटेनन्स आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. बस कुठेही काही खोळंबा त्याच्यामध्ये झाला नाही पाहिजे, यासाठी ही सर्व व्यवस्था फार गरजेची आहे. हे सर्व लक्षात घेता आज हे काम प्रगतीपथावर आहे आणि पुढचा टप्पा कॉन्क्रिटीकरणाचा आपण त्याचं भूमिपूजन आज करणार आहोत. आपण सर्वांनी जी काही संधी दिली त्या माध्यमातून जेवढे शक्य होते, जेवढ्या आपल्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी काम करत आलेलो आहे आणि पुढे देखील काम करत राहणार आहे. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे प्रश्न मिटवायचे. भरपूर प्रश्न आहेत, या सगळ्या मूलभूत गरजा आहेत. याच्या पुढे जाऊन आपलं प्रपंच, आपला रोजगार यासाठी पण आपल्याला काम करायचं आहे. आपण काम करतोच आहे, पण अधिकचा रोजगार कसा निर्माण होईल, अधिकचे लोक या ठिकाणी आपल्या शहरामध्ये राहण्यासाठी कसे येतील. जर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असलं, जर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित असलं तरच लोक येतील, तरच उद्योग व्यवसाय येतील. ही गोष्ट तितकीच खरी आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या. ठीक आहे, कोणी म्हणाल डेपोमध्ये काही लोकांना यायचंय का? लोकांना जरी यायचं नसेल, परंतु जी काही बस या ठिकाणी मेंटेन केली जाणार, रिपेअर केली जाणार, त्याच्यामध्ये लोक बसणार, त्यांनाही कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये ही काळजी त्या ठिकाणी डेपोच्या माध्यमातून घेतली जाईल. याची अपेक्षा आपल्या सर्वांकडनं असतेच. पुढेही अजून चांगल्या पद्धतीने काम होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आज आपण पाहतोय का आपण ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअर व्यापारी संकुलचं काम झालेलं आणि पुढे पण आपण एक मजला वाढवण्यासाठी मागणी केलेली आहे. ती मागणी लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण त्याचा पाठपुरावा मी करतोय. एक मजला अजून वाढला तर तिथं अजून काही लोकांना त्या ठिकाणी ऑफिसेस काढता येतील, तिथं काही पण होऊ शकेल. अशा पद्धतीने ते सर्व काम पुढे आपल्याला न्यायचं आहे. लिफ्टचं पण प्रोव्हिजन कसं करता येईल याचा पण आपण विचार करतोय, जेणेकरून दुसऱ्या मजल्यावर लोकांना जायला कुठली अडचण येणार. ही सर्व गोष्ट त्या ठिकाणी व्यापारी संकुलामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतोय. निश्चित त्याला स्वरूप येईल याची मला खात्री आहे. तर आपण संधी दिलेली आहे, त्या संधीच्या माध्यमातून जेवढं शक्य होते जास्तीत जास्त कामं आपण करणार आहोत, करत राहू एवढंच या ठिकाणी सांगेल. आपण सर्वजण सुधारणा झाली जरा बऱ्यापैकी संख्येने आपण मुद्दावर उपस्थित आहे आणि म्हणून आपले असेच सहकार्य, असेच आपलं पाठबळ मिळत राहील. म्हणजे आपण सर्वजण बरोबरच आहोत, कोण पाठीमागे कोण पुढे नाही. आपण सर्वजण एकत्र राहून आपल्या कोपरगाव शहराचा, आपल्या कोपरगाव तालुक्याचा, मतदारसंघाचा विकास आपल्याला करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. जे काही काम या ठिकाणी होणार आहे त्याचं काम दर्जेदार होण्यासाठी
आपले अधिकारी असतील, ठेकेदार असतील, यांनी सर्व प्रकारची काळजी घेऊन ते सर्व काम करावं. उष्णता फार आहे, तर पाण्याची व्यवस्था आपण बस स्टँडवर केलीच असेल, तरी एक बस स्टँडवर थोडं लक्ष राहू द्या. कोणी काही वाटलं तर लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची व्यवस्था आपण करा. उष्णता फार असल्या कारणाने आपल्याला सर्व जे काही नियम किंवा जे काही सूचना सरकारने केलेल्या आहे ते लोकांना आपण थोडंसं काळजीपूर्वक त्या ठिकाणी सांगावे, अशा प्रकारची विनंती करतो. आपण सर्वजण आल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या, आजच्या कामगार दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तिथून आणि पुढील 50, 55, 60 वर्ष जे काम टिकल आणि जे काम आवश्यक आहे, म्हणजे आपण बघतोय की एस.टी. डेपोचं ज्यावेळेस उद्घाटन 1965च्या आसपास या डेपो बांधलेला होता. त्यानंतर साधारण 2024-25 पर्यंत म्हणजे आपण इतक्या वर्षाच्या कालावधीत कुणी त्याचं म्हणजे अतिशय दुर्लक्षित घटक राहिला होता. जिथं बस देखभाल होतात, जिथं एवढे मेकॅनिक काम करतात आणि त्याचाच परिणाम म्हणजे बस एकदा मध्ये मेंटेनन्स व्यवस्थित झालेली असेल ती रस्त्यावर निश्चितच प्रवाशांसाठी व्यवस्थित झाली. ते दादांनी अतिशय जाणून नवीन डेपोसाठी जे त्यांनी इमारत देखील उभी राहिलेली आहे तिचं देखील काम चालू आहे आणि अन्य उर्वरित जे आपलं सिमेंट कॉन्क्रिटीकरण बाकी होतं त्याच्यासाठी जो भरीव निधी आणलेला आहे, मी विशेषतः एस.टी. महामंडळाच्या वतीने आणि कोपरगाव नगराच्या वतीने त्यांचा आभार मानतो. तसेच आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आपले देखील आभार मानतो आणि थांबतो. मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे साहेब, आपल्याला सर्वांना माहितीच आहे का कोपरगाव शहरामध्ये जो कामाचा आलेख आपण बघितला असा तो 2019 नंतर स्टार्ट झाला. माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांनी ज्यावेळेस पहिल्या आमदारकीला ते या ठिकाणी निवडून आले, त्यानंतर या कोपरगाव शहराची जी बाजारपेठ आहे ती घरं फुलण्याचं काम या ठिकाणी स्टार्ट झालं. आपण बघितलं असेल का या कोपरगाव शहरातील जे प्रमुख रस्ते होते का अतिशय वाईट परिस्थिती या कोपरगाव शहराची झाली होती, जसं पाण्याचा पण प्रश्न होता. ते सगळे कामं मान्य आमदार आशुतोष दादा काळेंनी केली. म्हणजे आत्ताचा जो धारणगाव रोड असेल, गुरुद्वारा रोड असेल किंवा गांधीनगर रोड असेल, जे शहरातले प्रमुख रस्ते किंवा पाण्याचा प्रश्न असेल, 5 नंबर तळं तयार करून जे पाणी प्रश्न आज आपण 21 दिवसांनी घेत होतो तो आज आपण 4 दिवसाआड घेतोय. नक्कीच ह्या ठिकाणी एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आपल्या कोपरगाव शहराला भेटलेले, त्यामुळेच आत्तापर्यंत जे कामं झालेले ते या ठिकाणी होत आहे. आणि आज आपण बघितलं असेल का आपल्या मार्केट फुलवण्यासाठी कोपरगावची एक मी व्यापारी म्हणून सांगतो का बाजारपेठ फुलवण्यासाठी गाळे, शॉपिंग कॉम्प्लेक्स हे जर झालं, जसं आपण संगमनेरचं बस स्टँड आपण या ठिकाणी पहिलं बघितलेलं होतं. माझ्या अंदाजे आपल्या अगोदर संगमनेरचं बस स्टँड या ठिकाणी झालं होतं. त्या धर्तीवर खरं कोपरगावचं बस स्टँडची आलेख या ठिकाणी व्हायचा पाहिजे होता, पण तो काही झाला नाही. पण नंतर मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांनी याच्यामध्ये पर्याय काढून या ठिकाणी भव्य असं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम या ठिकाणी मागं चालू आहे आणि त्याच्यामुळं नक्कीच या कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी अतिशय चांगलं काम या ठिकाणी होईल. आपण बघितलं असेल कोपरगाव आगारातल्या ज्या बस होतात का आपल्या या नागरिकांना जाण्या येण्यासाठी त्याची अतिशय अडचण होत होती, त्या बस जास्तीत जास्त नवीन बस कशा उपलब्ध होतील त्यासाठी मान्य आमदार आशुतोष दादा या ठिकाणी प्रयत्न करतात. आपण सर्वजण मागं आलो होतो या ठिकाणी मान्य आमदार साहेबाच्या माध्यमातून मागं 10 बसेस या ठिकाणी आलेल्या आहेत आणि अजून त्या दिवशीचे सुद्धा मान्य आमदार साहेबांनी नवीन बसेस कशा आपल्या डेपोमध्ये येतील आणि नागरिकांना याच्या सुखसुविधा कशा पद्धतीने भेटतील या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. आता ज्या कामाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे, अतिशय मोठं काम या ठिकाणी आगारातला जे कर्मचारी स्टाफ असतो त्या इथं यांचं सर्व्हिस स्टेशन आहे मागं, त्याच्यासाठी त्यांना कशा सुखसुविधा प्राप्त होतील यासाठी 5 कोटी रुपयाचं असं मोठं काँक्रिटीकरणाचं काम मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे. मी खरं कोपरगाव शहराच्या वतीने एक व्यापारी म्हणून मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांना या सर्व गोष्टीसाठी खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वांची सामुदायिक पद्धतीची जबाबदारी आहे आणि म्हणून आमचे या ठिकाणचे असणारे कॉन्ट्रॅक्टर निश्चितपणाने त्याची काळजी घेतील याचा मला आत्मविश्वास आहे आणि त्या पद्धतीनं आमदार साहेबांच्या माध्यमातून होणारं काम जास्तीत जास्त वर्ष टिकून आणि या परिसराचं जे काय मध्यंतरीच्या काळात काम झालं त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही, असं यातनी दादा पायीच आले, त्यामुळं त्याचा जो दर्जा होता तो दर्जा कसा होता हे सिद्ध झालेला आहे. पण त्याच्यात आपल्याला जायचं नाही. दादांच्या माध्यमातून शॉपिंग कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं.
आणि बनकर साहेबांनी सांगितलं की दादांनी कोणत्या कोणत्या गोष्टीला त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून आमदार साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत तर कामं होतच आलेली आहे. भविष्य काळात देखील या कोपरगाव शहराच्या आणि तालुक्याच्या अनुषंगाने जे काय महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये आमदार साहेब सातत्यानं प्रयत्नशील असतात. त्याच पद्धतीनं या कोपरगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे आणि निश्चितपणाने ग्रामीण भागातील देखील रस्त्यांच्या मोठ्या प्रमाणात दादांनी त्या ठिकाणी निधी आणलेला आहे. आपण कार्यकर्ते मंडळी दादांनी केलेलं काम समाजापर्यंत पोहोचवण्याचीच आपली जबाबदारी आहे आणि म्हणून निश्चितपणाने दादांनी केलेल्या कामाचं त्या ठिकाणी आपण सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करावं तेवढं कौतुक त्या ठिकाणी थोडं आहे. टीका करणं सोपं असतं, काम करणं अवघड असतं. केवळ टीका करायची, उपरोधिक बोलायचं त्या गोष्टीला काय फार कष्ट लागत नाही. काम मंजूर करून आणायला त्या ठिकाणी आणि प्रयत्न असावे लागतात आणि सातत्यानं दादा मतदारसंघातून मुंबईला जाऊन आणि संबंधित मंत्रालयाच्या बाबतीमध्ये आता 2-4 दिवसापूर्वी आपण सोशल मीडियात पाहिलं असेल की आपल्या कोपरगावला बस कमी आहे, त्याची देखील त्या ठिकाणी काळजी दादांनी घेतली आणि नवीन बस मिळण्यासाठी देखील दादांचे त्या ठिकाणचे प्रयत्न आहे आणि म्हणून अशाच पद्धतीचं काम दादांच्या हाताने या कोपरगाव तालुक्याचा निश्चितपणाने चेहरामोहरा आज ताब्यात तर बदललेला आहे, पण भविष्य काळात देखील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये एक अतिशय उच्च दर्जाचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील असणाऱ्या प्रगतीमध्ये दादांचा सहभाग असतो. त्याचबरोबर सांस्कृतिक विषयामध्ये देखील दादांचा सहभाग असतो. अशा माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून या मिळालेल्या कामाच्या माध्यमातून दादांना खूप खूप सर्व कोपरगाव नगरीवासियांच्या वतीने तालुक्याच्या वतीने या ठिकाणी दादांना शतशः धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र.